उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते, पोट गरम पडतं. यामुळे आपल्याला अपचन, ॲसिडिटी यांसारखे विकार होतात. त्यामुळे काय होतं आपल्याला अस्वस्थ वाटणे, झोप न येणे यांसारखे आजार होतात. यावर उपाय म्हणजे शरीराला आणि पोटाला थंड वाटेल असे पदार्थ खाणे आणि म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण साउथ इंडियन कर्ड राईस ही रेसिपी बघणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून एकदा तरी हा कर्ड राईस खायलाच हवा. अप्रतिम चविष्ट होतो आणि करायलाही अतिशय सोपा आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. कर्ड राईस करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे, ते आपण घरीच लावणार आहोत. यासाठी आदल्या दिवशी दूध घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये. कोमट दूध घेतलेलं आहे. बोटाला भाजणार नाही इतपत कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. 2 चमचे घट्ट दही मी याच्यामध्ये टाकणार आहे. दही लावताना आहे ना घट्ट दहीच वापरायचं विरजनासाठी, तरच आपलं घरचं दही सुद्धा घट्ट होतं. अगदी बाजारात मिळतं ना तसं घट्ट होतं. 2 चमचे दही टाकलं. ते आता चांगलं मिक्स करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभर फर्मेंट होऊ देऊया. पूर्ण रात्रभर फर्मेंट झाल्यानंतर अगदी छान घट्टसर दही तयार होईल. आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बघतो आहोत दही तयार झालेलं आहे. दही तयार आहे. आता आपण भात लावायला घेऊया. यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण 1 वाटीभर तांदूळ घेऊया. तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता. मी इथे बासमती तुकडा तांदूळ वापरते आहे. 2 वेळा पाणी टाकून हा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण शिजवून घ्यायचा आहे. याचा भात करायचा आहे आपल्याला. तांदूळ धुवून झालेला आहे. आता मी पाणी टाकते याच्यामध्ये. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. यासाठी मी 2 वाटी पाणी टाकणार आहे. हा तांदूळ नवीन आहे म्हणून पाणी कमी लागणार आहे. तुमचा तांदूळ कितपत जुना आहे, किती नवीन आहे यानुसार तुम्ही पाणी टाका. नवीन तांदूळ असल्यामुळे मी 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. भात आपल्याला मऊ शिजवायचा आहे, त्यानुसार पाणी त्याच्यामध्ये टाका. खूप कोरडा कोरडाही नको आहे आणि अगदी गिचकाही नको आहे असा भात शिजवायचा आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता चमचाभर तूपही मी टाकते याच्यामध्ये, म्हणजे याने भाताला वासही छान येईल, त्याचबरोबर तो मऊसुद्धा शिजेल. आता आपण मीठ चमच्याने चांगलं मिक्स करूया तांदळामध्ये. नाहीतर काय होतं एका जागी खारट एका जागी आणि असा भात तयार होतो. म्हणून भात करताना आपण तांदळामध्ये मीठ टाकलं तर ते अगदी चांगलं मिक्स करावं. आता मी याला झाकण लावते आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेते. आधी गॅस फुल ठेवणार आहे, गरम होऊ देणार आहे कुकर आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. याने भात अगदी मऊ शिजतो. भात तयार झालेला आहे. अगदी मऊसूत असा शिजवून घेतलेला आहे आपण. मी तुम्हाला दाखवते. पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकलं होतं मी आणि 2 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि भात अतिशय छान मऊ असा शिजलेला आहे. तो खूप घट्ट झालेला नाही, कोरडा कोरडा झालेला नाही, त्याचबरोबर गिचकासुद्धा झालेला नाही. असा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. भात शिजून तयार झालेला आहे. त्याचबरोबर दहीसुद्धा घरचं दही आपण तयार केलेलं आहे. आता मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्यामध्ये तूप टाकून घेते. 2 चमचे तूप टाकते. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. भरपूर अशी मोहरी याच्यामध्ये टाकूया. त्याच्यानंतर जिरेसुद्धा टाकायचे आहेत. मोहरी छान तडतडली की जिरे टाकूया याच्यामध्ये. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा टाकणार आहे. बस एवढं साहित्य आपण टाकणार आहोत. अगदी साधा सिंपल कर्ड राईस आपण करणार आहोत. जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची यानेच इतकी भन्नाट चव येते ना याला. बाकीचं काहीही टाकायची गरजच नाही आहे. फोडणी छान परतूया आणि परतून झाल्यानंतर आपण शिजवलेला भात याच्यामध्ये टाकूया. जवळजवळ 2 वाटी भरून पांढरा भात मी घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकूया आणि या फोडणीमध्ये हा भात चांगला परतून घेऊया. जवळजवळ 3 ते 4 मिनिटे हा भात आपण परतणार आहोत. कारण दही टाकल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला, त्यामुळे आधीच हा भात आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे फोडणीचा छान फ्लेवर येईल त्याला. आता आपण भातामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर चांगली मिक्स करूया. यानंतर आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे. भात आता अगदी छान परतून झालेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. अगदी छान सुगंध येतो आहे. आता मी दही टाकून घेते याच्यामध्ये. 2 वाटी भात घेतला होता मी, यासाठी पाऊण वाटी दही इथे वापरणार आहे. दही बऱ्यापैकी आंबट आहे म्हणून मी पाऊण वाटी घेतलेला आहे. तुम्ही जे दही घेणार आहात ते किती आंबट आहे हे बघून त्याच्यामध्ये टाका.
दही जर आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटीभर दही टाकू शकता आणि दही आंबट असेल तर पाऊण वाटी दहीसुद्धा बास होते. दही भातामध्ये चांगलं मिक्स करूया. थोडीशी साखरही मी याच्यामध्ये टाकणार आहे. अगदी थोडीशी चिमूटभर साखर आपल्याला टाकायची आहे, कारण दही हे बऱ्यापैकी आंबट आहे. साखर टाकलेली आहे. आता चांगली मिक्स करूया आपण याच्यामध्ये. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. दही टाकल्यानंतर अर्धा मिनिटभर आपण दही मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. त्यानंतर तुम्ही कितीही वेळ मिक्स करू शकता, पण दही जास्त गरम होऊ द्यायचं नाही आपल्याला. 1 ते 1.5 मिनिटे हलवून दही भातामध्ये चांगलं मिक्स केलेलं आहे आणि मस्त चविष्ट दही भात म्हणजे कर्ड राईस तयार झालेला आहे. इतका चविष्ट लागतो ना हा, पोटाला थंडावा देणारा पदार्थ. तुम्ही नक्की बनवा. तुम्ही बघू शकता, दिसायलाच इतका मस्त दिसतो आहे, खायला किती अप्रतिम लागत असेल. तुम्ही या पद्धतीनं दही भात नक्की करून बघा. आणि उन्हाळ्यामध्ये नेहमी साधं सिंपल असं जेवण करायचं. अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, पोटाला आराम देणाऱ्या. आणि लिक्विड फूड जास्तीत जास्त खायचं, त्याचबरोबर दही भात, ताक वगैरे असं घ्यायचं. यामुळे ना पोट अगदी शांत राहतं आणि आपल्याला अपचन, ॲसिडिटी असे त्रास होत नाहीत. आणि हो, मिरची ही फक्त सजावटीसाठी आहे बरं का. मिरची ही कमी खावी उन्हाळ्यामध्ये. लाल तिखट, हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये कमी करावं, याने पोटाला बराच आराम मिळतो. तर अगदी साधा सिंपल कर्ड राईस तयार झालेला आहे. कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला आवडली आहे ना? तुम्ही सुद्धा या पद्धतीनं कर्ड राईस नक्की बनवा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी साधी सोपी कर्ड राईसची रेसिपी मिळेल. आणि हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.